तर खडकवासला धरणातनं मुठा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलेले। पुण्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून सिंहगड रोडवरील एकता नगर परिसरातील अनेक सोसायटींमध्ये नदीचं पाणी शिरलेलं आहे। अचानक पाणी वाढल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली। पुणे महापालिकेची सर्व यंत्रणा अलर्ट झाली असून पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी स्वतः या पूरग्रस्त भागाची पाहणी करत बचाव कार्याचा आढावा घेतलेला आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव थेट जोडले गेलेले आहेत। सचिन, आपण पाहतोय खडकवासल्यातनं पाणी सोडल्यामुळे या सोसायटीमध्ये नेमकी काय परिस्थिती झालेली आहे? तिथे नागरिकांसोबत काही बातचीत झालेली आहे का, काय समजतंय? नक्कीच आपण पाहतोय की पुण्यातील खडकवासला धरणातून मोठ्या पाण्याचा विसर्ग सोडल्यामुळे एकता नगरी सिंहगड रोड परिसरातील ज्या सोसायटी आहेत त्या सध्या पाण्याखाली आहेत। मी जिथं उभा आहे तिथं जवळपास या पार्किंगमध्ये गुडघ्या इतकं पाणी जे आहे ते आत्ता आपल्याला लागलेलं पाहायला मिळतंय। हा संपूर्ण परिसर सध्या पाण्याखाली आहे। जवळपास 5 ते 7 सोसायट्यांमध्ये अशा प्रकारचं पाणी जे आहे ते असल्यामुळं नागरिकांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत। एकूणच आपण पाहतोय की प्रत्येक वर्षी ही परिस्थिती निर्माण होती, त्यामुळे याच्यावर ठोस उपाययोजना करावी अशी नागरिकांची म्हणणं आहे। मी जरा त्या नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। या परिसरातील अनेक नागरिक जे आहेत ते जवळपास गेले 20 तासाहून अधिक काळ घरात बसून आहेत। अशा प्रकारच्या उपाययोजना न केल्यामुळे नागरिक अडकून आहेत। काय सध्या परिस्थिती आहे? इथं पाणी तुमच्या सोसायटीच्या खाली पार्किंगमध्ये आहे, तुम्ही सगळे वर थांबलात। आम्ही सगळे अडकलेलो आहोत। मुलांच्या शाळा बुडतायत, प्रत्येकाला ऑफिसला जायचं असतं, ऑफिसला सुद्धा कोणी आज जाऊ शकलं नाहीये आणि आम्हाला खूप त्रास होतो। आज कित्येक वर्ष झालं आम्हाला आश्वासनच देत आहेत। आज एक दरवर्षी पाणी आलं की पहिलं आमच्या सोसायटीमध्ये येतं। आम्हाला ह्या भिंतीचा काही उपयोग नाही। त्यांनी भिंत घातली पण त्याचा काही उपयोग नाहीये। त्या नाल्यातनं पाणी पहिलं आम्हाला येतं, नदीच्या पाण्याचा त्रास न होता आम्हाला नाल्याच्या पाण्याचा त्रास होतोय। सांगितलेलं आहे, त्या दिवशी आले होते तेव्हा आयुक्तांना सांगितलेलं की आम्हाला ह्या भिंतीचा काही उपयोग नाही आहे म्हणून। आता लाईट पण नाही, पाणी पण नाही, म्हणजे खाली पाणी भरलेलं पण आम्हाला घरात पाणी नाही कशालाही। आता काय महापालिका आमच्याकडं जवळजवळ 80-90 वर्षाची लोक आहेत। मी घरात नेऊन दाखवते तुम्हाला। कुठं घेऊन जाणार आम्ही या लोकांना? किती गैरसोय होती। दरवर्षीचा प्रश्न आहे हा। कायमस्वरूपी याच्यावर तोडगा निघाला पाहिजे याच्यावर। शिंदे साहेबांनी जे आश्वासन दिलं होतं आम्हाला की तुमचं पुनर्वसन करू, आम्हाला पुनर्वसन करा ना, आमचं कुठेही करा। नक्कीच आपण पाहतो की पुनर्वसन करावं। काय परिस्थिती आहे सध्या इथं? हे बघा, एक खाली जे दुकान आहे आमच्या ताईंचं दुकान आहे, हे दरवर्षी हाच प्रॉब्लेम येतो इथं। फक्त आमचं एकच म्हणणं आहे, शिंदे साहेबांनी जे आश्वासन दिलं होतं पुनर्वसन, ज्या सोसायटीला गरज आहे त्या सोसायटीचं किमान तरी पुनर्वसन केलं पाहिजे। आणि हा जो नाला आहे ह्या सकाळपासून आहेत महापालिकेचे लोकांना उठवत आहेत, गाड्या काढून घ्या म्हणतात ते, एवढं त्यांनी आता सहकार्य केलेलं आहे। त्यांनी पुनर्वसनाचा जो मुद्दा मांडला अत्यंत योग्य आणि रास्त आहे। पण माझ्या याच्यावरती पुढे जाऊन असं म्हणणं आहे की नाल्याची जी आमच्या इथला जो नाला आहे की ज्या नाल्यामुळे सर्वांना त्रास होतो, त्या नाल्याची मूळ दिशा ज्या लोकांनी बदलून टाकलेली आहे का, तर त्यांच्या पुढच्या लोकांना फायदा होण्यासाठी। त्याच्यामुळे नाल्याचं जे पाणी नदीमध्ये जात होतं ते नदीमध्ये न जाता ते इकडे रिव्हर्स होतं आणि सोसायटीमध्ये घुसतं। सध्या काय इथं तर नागरिकांसोबत आपण बातचीत केलेली आहे। आपण पाहिलं त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या, आश्वासनं दिली जात आहेत, मात्र आश्वासनं पूर्ण न झाल्यानं त्यांना या त्रासाला सामोरं जावं लागतंय। धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।